नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. आज आहे शनिवार, तर जय श्रीराम. तर चाललोय भाऊ काहीतरी भाजीपाला आणायला पाठवलंय मला घरच्यांनी. तिकडे जाऊ आणि तुम्हाला आमच्या मागच्या मारुतीचं मंदिर दाखवतो. खूप दिवसापासून आहे, जेव्हा लहानपणापासूनच्या आधीचं मंदिर आहे. आपण तिकडे पण जाऊयात. तर आता जाऊयात पहिले दुकानातून यांना सामग्री आणून देऊयात. आणि मग सामग्री आणल्यानंतर आपण मंदिरात जाऊयात. ठीक आहे. पेट्रोल पण टाकावं लागेल गाडी. पेट्रोल नाही आहे, पेट्रोल पण टाकूयात आपण. पप्पांकडून पैसे घेऊन राहिले. पप्पा धन्यवाद पैसे दिल्याबद्दल. धन्यवाद. कशाला वडिलांकडे धन्यवाद असते. चला आता जाऊ. गोष्ट आहे, पप्पांनी मला म्हणले तुझं जेवढे वडे पाव पाहिजे तेवढे का. तुम्हाला दाखवतो मी वडे पाव कुठे खाल्ले होते. 10 वडे पाव खाल्ले होते मी. 10 दाखवतो तुम्हाला. हे बघा आता आलं ते. हे बघा ओंकार वडेवाला. इथं खाल्ले होते मी. लय वडे खाल्ले होते जबरदस्त मध्ये. ओंकार वडेवाला. बटाटे घेऊ बटाटे उठे घेऊ. कोथिंबीर आहे देवर. कोथिंबीर झाले की 1 किलो. एक 10 दे ना. ताजी दे एकदम. काय विषय नाही. आता मंदिर दाखवतो तुम्हाला. हे बघा आपले गणपती बाप्पा आणि त्याच्यानंतर हे आपले बजरंगबली. जय श्रीराम जय हनुमान. तर दर्शन वगैरे घेतो आणि जातो. मम्मीचं फेवरेट चॅनल दाखवतो तुम्हाला. ॲनिमल प्लॅनेट. नुसतं ॲनिमल प्लॅनेट बघा. मम्मीला म्हणलं जरा जेवली कर. तर मम्मीने बघा एकदम गावावरून तुपातले आपले केले ते एकदम पराठे. मस्त बघी ठेवा तर पराठे क्वालिटीमध्ये. आणि ते डायरेक्ट झोप आली मला. डायरेक्ट झोप. एवढं पराठे दे आणले दिसे एकदम. आता हो झोपतो एकदम प्रॉपरमध्ये. फुल झोप लागली. लय आनंद आहे. तिकडे गेला का मॅट होऊन जातो जेवणाचं. बस बस नको रडू चल. बस 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 लय उशीर. बोल ना प्रणित काळे. हे बोल जय रे आपले कार्यकर्ते. त्याच्यानंतर तुला काय बोलायचं का भाऊ. लास्ट टाइम कधी खाल्लं होतं शिरकुर्मा याच्या घरी आठवत आहे का. 3 वर्ष 12वीला असताना बोललो. ठीक आहे. अरे पोरं फुलं हसू राहिलेत कोण काय माहिती. काय बोलायचं तुला. भाऊ आपलं देऊ राहिलं एकदम गुलगुले आणि शिरकुर्मा. तर दाखवतो जरा. हे गुलगुले आणि शिरकुर्मा आणि येतोच तोंड. भाऊ धन्यवाद. इकडे बघतो का जर तू घे ना. हा ठीक आहे घेतो मी. काय विषय नाही. प्रणित काळे. त्याच्यानंतर आमचा बंडू. जय बेडकराज. जय बेडकराज. बोल काय बोलू आता. चालला ना कॅमेरा. मजा आली की नाही भाऊची. 1 नंबर. 1 नंबर घेऊन देऊन द्या फक्त. लाईक बी घेऊन द्या. मजा आली. ते सोडून ते विषय काय विषय नाही. मजा आली. आता चाललोय आम्ही घरी नाही का आपापले. इथं फुल दिले पार्सल मला. ए लागतो का ना त्याला. शिरकुर्मा गुलगुले बोरडे. झोपतो व्हिडिओ बनवतोय. सगळे झोपले पण म्हणतात अरे यार डोळे पण उघडत येत नाही टॉर्चमुळं. लयच प्रकारे. ठीक आहे असू द्या. डोळे बंद करून बोलू. आलो तिथून मित्राची. इथून आलो. शिरकुर्मा वगैरे काढला. त्याच्यानंतर प्रॉपर जेवण केलं. आपलं जेवण पुरं भेटले. मस्त गप्पे उप्पा मारले. तुम्ही त्या क्लिप बघून आलाच असतं इथपर्यंत. नसं बघितलं तर बघा. मस्त गुलगुले शिरकुर्मा केलं होतं. लास्ट टाइम तसे घरी आम्ही 12वीला गेलो होतो. 12वीला असताना. त्याच्यानंतर ते खाल्लं पिरलं गप्पा उप्पा मारले. कार्यकर्ता बोलत होतं भेटायला पण त्याला म्हटलं झोपतो जरा नाही का. झोपी जाऊ म्हटलं. आणि मग उद्या भेटतो तुला नाही का. तर उद्या आहे रविवार. आज होता शनिवार. आज थ्रूआउट द डे आरामच केला. मी काही केलंच नाही. नुसते जेवण केलं रेटलं आणि झोपलं नुसतं. तर ठीक आहे. एकंदरीत असा दिवस गेला. आता जसं जसं दिवस संपत जातं. जसं की माझं म्हणायचं तात्पर्य असं की जसं जसं दिवस जवळ येतात पुण्याला जायचे किंवा ऑफिसला जायचे तेव्हा असं एक असं मनावर दाब येतेच जातो किंवा पाऊल पडत नाही. कारण की आहे आता ते शेवटी चाइल्डहूड. अजून एक गोष्ट ऑब्झर्व करण्यासारखी. जेव्हा मी घरी येतो ना तेव्हा मला निवांत झोप येतं. म्हणजे बाहेर किती कुत्रे भुकत असो, किती काही खिडकीच्या बाहेर भुकत असो, पण रात्रीची झोप आहे ना ती एकदम निवांत आणि सकून के साथ नींद आती है. बट
वहाँ पे मैं पीजी पे सोता हूँ, तो वो उधर जो खिड़की रहती है ना, उसके पीछे से बहुत आवाज़ आता है नहीं क्या, तो उधर से बहुत ट्रक का आवाज़ येतो आणि वो जब आवाज़ आता है तब माझी झोप खराब होती. तब मी काय करतो, मी उठून जातो मी सगळं. मग त्याच्यानंतर परत मग झोपायला प्रॉब्लेम येतो आणि परत ऑफिसला ते गोष्टी हॅम्पर करतात. पण काय अडचण नाही. हॅम्पर म्हणजे काय, सकाळी उठ म्हणजे मला माझे ऑफिसला म्हणते माझ्या शरीराला हॅम्पर होतात ते, ऑफिसचं काही नसतं. आणि दुसरी गोष्ट अशी, आपण जी जाग आहे ना ती खतरनाक आहे. म्हणजे ती सकाळी येतीच, कारण की मग मी उठवते मला 4-5 आवाज येईल. दोनदा तीनदा आलो ती ओंकार नाश्तील काय करू, परत एकदा ओंकार आंघोळ कर, परत एकदा आलो ओंकार हे कर ते कर, असं करीत माझी पूर्ण झोपचा विषय होऊन जातो, लय अवघड विषय. आणि दुसरी गोष्ट अशी मस्त की आजसाठी टी व्ही इथपर्यंतच, कारण की मला बोलता येत नाही जास्त, झोपलीच सगळे आजूबाजूला आणि टॉर्च पर माझ्या डोळ्यात घुसू राहिली. ठीक आहे, काय अडचण नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, बघू उद्या काय करता येते का आपल्याला. आणि मला हळूच बोलावं लागते, मी बी तुम्हाला हळूच घेऊ, आपण थोड्या दिवसात माईक घेऊच, काही विषय नाही. प्रॉपर एक सुटेबल व्लॉगिंगसाठी माईक घेऊयात आपण, तुम्हाला दाखवलं मी ते पण. तर ठीक आहे, आजसाठी टी व्ही इथपर्यंत, भेटत पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. बाय.